देवा ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. नमस्कार, आपण आहोत मुक्काम पोस्ट तोंडल, जिल्हा सातारा, तालुका खंडाळा या गावी. आज तोंडल गावचे कुलदैवत श्री ज्योतिबा देवाची प्राणप्रतिष्ठापना होती. हा सोहळा सलग 3 दिवसीय होता. सरपंच भीमराव जाधव, नमस्कार सर. डिजिटल मुंबई वार्ता चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज त्यांना भेटण्याचं नियोजन म्हणजे आज तोंडल या गावी या ग्रामदेवतेचं, या कुलदेवतेचं प्राणप्रतिष्ठापना सोहळा जो संपन्न झाला त्याची माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. सर नमस्कार, डिजिटल मुंबई वार्ता चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सरपंच तोंडल आज ज्योतिर्लिंग मूर्ती प्रतिष्ठा सोहळा व श्री महादेव मंदिर कलश रोहन सोहळा आज 3 दिवसापासून आम्ही तोंडल गावामध्ये साजरा करीत आहोत. तोंडल गावचा इतिहास पाहिला तर आमचं हे पुनर्वसित गावठाण आहे. तोंडलमध्ये जी जुनी मूर्ती होती, ही जुनी मूर्ती आम्ही 1962 साली आणलेली होती. त्याचा म्हणजे झाल्यानंतर आज आम्ही त्याचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं साजरा केलेला आहे. बरेच दिवसापासून हा कार्यक्रम करण्याच्या नियोजन आम्ही करत होतो आणि चांगल्या प्रकारे आमच्या गावकऱ्यांनी त्याला साथ दिलेली आहे. बाहेरच्या लोकांनी आमच्या गावातील मुलं, आमच्याच गावातील त्या मुली वगैरे बाहेर दिलेल्या होत्या, बाहेर वाचणे होत्या, या सगळ्यांना आम्ही आमंत्रित केलेलं होतं या कार्यक्रमासाठी. आज सगळ्या मुली आज या आमच्या गावामध्ये 3 दिवस झाला कार्यक्रमाला आज येत आहेत. या सगळ्या परिसराचा कायापालट आमच्या ग्रामस्थांनी केलेला आहे. त्याच्याबरोबर मी सरपंच झाल्यापासूनही बऱ्यापैकी आम्ही गावचा विकास करण्याच्या दृष्टीनं जवळ सुमारे 8 कोटीची कामं आमच्या ग्रामपंचायतीमार्फत केलेली आहेत. गावचे गणेश जाधव यांच्याशी थोडासा संपर्क साधणार आहोत, कारण ग्रामदैवत ज्योतिबा देवस्थान या संदर्भात आपण त्यांच्याकडून थोडंसं माहिती जाणून घेणार आहोत. नमस्ते. आपलं तोंडल हे गाव वीर धरण पुनर्वसित गावठाण आहे आणि यापूर्वी साधारणपणे 1960 साली जुनं गाव धरणामध्ये गेल्यानंतर या आता आपण आहोत या ठिकाणी गावाचं नव्याने पुनर्वसन झालं आणि त्यावेळी सर्व गावकऱ्यांनी श्रमदानामधून सर्व मंदिरं उभारली होती. त्यावेळी काही पुनर्वसन कायदा अस्तित्वात नव्हता आणि त्यावेळी आपण जे आता कार्यक्रम चालू आहे श्री ज्योतिर्लिंग आणि श्री काळभैरवनाथ मंदिर, हे मंदिर आहे त्यावेळी बनवलेलं आहे. पुढचा जो मंडप दिसतोय तो त्याच्यानंतर कालांतराने विविध सरकारी निधीमधून बनवलेला आहे आणि गेले अनेक दिवस म्हणजे 18, 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी सलग 3 दिवस श्री ज्योतिर्लिंग मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम संपूर्ण गावाने आणि पंचक्रोशीने एकदम हर्षोल्लासामध्ये साजरा केला. म्हणजे 18 तारखेला श्री ज्योतिर्लिंगाचे म्हणजे मूळ देवस्थान जे वाडी रत्नागिरी मूर्ती तिकडंच आता बसवलेली मूर्ती तिकडंच बनवलेली आहे. संपूर्ण गावातील तरुण वर्ग 18 तारखेला वाडी रत्नागिरी या ठिकाणी गेला होता. तिथून कारागिराच्या ताब्यातून मूर्ती घेऊन मूळ पीठावर म्हणजे मूळ ज्योतिबाच्या देवस्थानच्या मूळ ठाणावर त्या मूर्तीची सर्व श्री ज्योतिर्लिंग, श्री काळभैरवनाथ, चोपडाई माता, यमाई माता असे सर्व देवांची भेट घेऊन सर्व देवांना गावाच्या वतीनं तिथं अभिषेक करून तरुण मुलं श्री ज्योतिर्लिंगाच्या मूळ ठाणावरून ज्योत पेटवत घेऊन अखंड ती ज्योत घेऊन आणि मूर्तीसह 18 तारखेला दुपारच्या आसपास तोंडलमध्ये आले. तिथून पुढं मूर्तीची वाजत गाजत पूर्ण गावामध्ये ग्रामप्रदक्षिणा घेण्यात आली. या ग्रामप्रदक्षिणेसाठी सुद्धा संपूर्ण गाव रस्त्यावर उतरलेला होता आणि ग्रामप्रदक्षिणेमध्ये फटाक्यांची आतषबाजी आणि अघोर महाकाल त्यांचं इव्हेंट आणि ठिकठिकाणी जागोजागी सुवासिनींनी मूर्तीची यथोचित पूजा केली. त्यानंतर 19 तारखेला होम हवन आणि इतर जे विधी आहेत, होम हवन, अभिषेक आणि त्या अनुषंगाने असणारे सगळे विधी करण्यात आले आणि जुनी मूर्तीसुद्धा 19 तारखेलाच जुन्या मूर्तीतला प्राण काढून नवीन मूर्ती मध्ये घालण्याची म्हणजे होमाद्वारे ती प्रक्रिया चालू झाली आणि आज 20 तारीख आज प्राण प्रतिष्ठापनेचा दिवस. मुंबई वार्ता चॅनलतर्फे आपलं स्वागत आहे. आपली माहिती द्या.
मी बाळासाहेब कांबळे बोलतोय, राहणार तोंडल. गेले 3-4 दिवस 18-19 फेब्रुवारी असा 3 दिवसाचा भव्य दिव्य असा हा सोहळा ज्योतिर्लिंग जीर्णोद्धार, त्याचप्रमाणे महादेव मंदिर कलश रोवण असा दुहेरी कार्यक्रम चालू आहे. तर आज त्याला मी या चॅनलचे सर्व संपादक, डिजिटल मुंबई वार्ताहरच्या संपादिका सौ सहिष्णुता शरद कांबळे या इथं शूट करण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं मी ग्रामस्थाच्या वतीने वैयक्तिक मी असं स्वागत करतो आहे. त्याचप्रमाणे त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्त आम्हाला आनंद झाला. असंच वरच्यावर आपण काही वर्षभरात कार्यक्रम चालू असतो, यात्रा असेल, इतर सांस्कृतिक कार्यक्रम असेल, काही ना काहीतरी वर्षभरात चालू असतं. सर नमस्कार. आज तोंडल गावामध्ये 3 दिवसाचा आनंद सोहळा आपल्या ज्योतिबा देवाचं, जे आपल्या गावचं कुलदैवत आहे, आज त्यांचा सोहळा इथे संपन्न झाला. आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे मुंबईकरांनी सुद्धा इथे हजेरी लावली. तर आपण काय सांगाल आपल्या गावाविषयी? खरं तर नमस्कार. आपल्या चॅनलचं आमच्या या तोंडल गावामध्ये प्रतिनिधींचं, तुमच्या चॅनलचं, आमच्या ग्रामस्थांच्या वतीने संस्थापक, तुमचे चॅनलचे संस्थापक, तुमचे चॅनलचे प्रतिनिधी, तुमच्या सर्व टीमचं आम्ही आमच्या या तोंडल गावामध्ये सहर्ष असं ग्रामपंचायत तोंडल यांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. या कार्यक्रमाबद्दल बोलायचं झालं तरी खंडाचे काशीनाथ, आणि हिंदवी संस्थापक आदरणीय छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने तसेच ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषाने पावून झालेली अशी तोंडलची भूमी आहे. आणि ही ऐतिहासिक नेत्रदीपक असं हे 2-3 दिवस झाले कार्यक्रम चाललेले आहेत. आणि आमच्या गावाचं एक वैशिष्ट्य म्हणजे आमचं पुनर्वसित गाव आहे. तिन्ही बाजूला आमच्या गावाला नीरा नदीचा पाण्याचा वेढा असतो. एखाद्या तिबेटाप्रमाणे वासावास आमचं हे नैसर्गिक पद्धतीने निसर्गाच्या सानिध्यामध्ये एखाद्या बेटावरती किंवा या नीरा नदीच्या कुशीत वसलेलं असं आमचं छोटंसं असं सुंदर टुमदार असं गाव आहे. आणि या गावामध्ये आमची ही आमचा ज्योतिबा आराध्य दैवत आहे, ग्रामदैवत आहे. आणि या ज्योतिबाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना, तसेच महादेव मंदिराचा कलशारोहण सोहळा आणि या गावातील ज्या माहेरवासी सुवासिनी आहेत त्यांचा मानपानाचा कार्यक्रम गेले 3 दिवस झाले भव्य दिव्य ऐतिहासिक अशा नेत्रदीपकाच्या स्वरूपामध्ये संपन्न आहे. आणि या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या आणि या मानपानाच्या आणि या कलशारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवरती आमच्या या गावामध्ये विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, धार्मिक कार्यक्रम असतील, विद्यार्थ्यांचे कलाकौशल्य, कलागुणांना नेतृत्व, वक्तृत्व आणि कर्तृत्व या क्षमतेला वाव देणारे असे विविध प्रकारचे कार्यक्रम असतील. ते कालच आमच्या शाळेच्या व्यासपीठावरती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम या निमित्तानं संपन्न झाला. कार्यक्रम महिलांच्या योगदानामुळे, महिलांच्या 100% उपस्थितीमुळे आणि त्यांच्या हिरिरीनं पुढाकार घेण्याच्या या आवडीमुळे हा यशस्वी ठरतो आहे. भव्य दिव्य ऐतिहासिक नेत्रदीपक असा होतो आहे. आणि गावच्या इतिहासामध्ये या कार्यक्रमाची एक अविस्मरणीय अशी सुवर्णाक्षरांनी लिहिला जावा असा हा कार्यक्रम ठरतो आहे. त्याबद्दल मी या कार्यक्रमानिमित्त आलेल्या सर्व महिलांचं, ग्रामस्थांचं, बंधू भगिनींचं, मातांचं, मान्यवरांचं, या ग्रामस्थ मंडळ तोंडल आणि ज्योतिर्लिंग मंदिर व्यवस्थापन समिती तोंडल, ग्रामपंचायत कार्यालय तोंडल या सर्वांच्या वतीने या आपतिष्टांचं, मित्रमंडळींचं सहर्ष असं स्वागत करतो आणि आभार मानतो. धन्यवाद.